आपल्या देवाला, आपल्या महाराजांना जेव्हा सगळ्यांसमोर टॉर्चर केलं जातं आणि तो सीन जेव्हा मूवीमध्ये दाखवला गेलेला आहे तेव्हा अक्षरशः अंगावर काटे येतात आणि डोळ्यातून पाणी थांबतच नाही. मला वाटतं आपण 13 वर्षानंतर भेटतोय, बरोबर? 13 वर्ष झाले आमचं कॉलेज कंप्लीट होऊन. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज मी आणि विहिका आम्ही दोघी आलेलो आहोत मूवी बघायला आणि हा मूवी मोस्ट अवेटेड मूवी आहे. तो म्हणजे छावा मूवी. खूप दिवसापासून मी वाट बघत होते, मला जायचं होतं पण तिकीट्सच अवेलेबल नव्हते आणि फायनली आज आम्हाला मिळालेले आहेत तिकीट्स. सो मग आम्ही दोघी आलेलो आहोत, पण आम्ही दोघीच नाही आहोत, आमच्याबरोबर माझी फ्रेंडसुद्धा आहे. सो ती पण येणार आहे आणि चला पटपट चला थोडंसं एकदम अगदी टायमिंगवर पोहोचलेलो आहोत, त्याच्यामुळे घाई होती आहे खूपच जास्त. सो चला, तुम्हाला छावाचा रिव्ह्यू तर मी ऐकलेले आहेत, भारी आहेत, एक नंबर आहेत. तरी पण माझ्या पद्धतीने मी माझ्या साईडने पण रिव्ह्यू देणारच आहे. सो चला, मी त्याची फ्रेंड बघा आली बघ. भारतवर्ष में महान संस्कृति का निर्माण हो रहा था, जहां हर धर्म के लोग एक परिवार की तरह रहते थे. पर इस मंदिर को भारी आक्रमणकारियों की नजर लग गई. सो आत्ताच आमचा छावा मूवी बघून झाला आणि खरंच छावा मूवी अगदी प्रत्येकाने बघण्यासारखा आहे. जे मराठी आहेत त्यांनीसुद्धा आणि जे नॉन मराठी आहेत त्यांनीसुद्धा बघण्यासारखाच आहे, त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. सो मूवीचा जो फुल रिव्ह्यू आहे ना तो मी घरी गेल्यावर तुम्हाला डिटेलमध्ये देईलच, पण त्याच्या आधी आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणीकडे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी मैत्रीण आलेली आहे ऋतुजा. आम्ही सगळे दोघी मिळून आपापल्या मुलांना घेऊन मूवी बघितलेलाच आहे, पण आता आम्ही दुसऱ्या एका फ्रेंडच्या घरी चाललेलो आहोत आणि छान आजचा दिवस आम्ही मस्त फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करणार आहोत. आणि माझ्या मैत्रिणीचे जो 2 मुलं आहेत ते पण आलेले आहेत आणि विहिकाचे छान फ्रेंड झालेले आहेत. हो ना विहिका, तुझे फ्रेंड आहेत ना? हाय कर ना सगळ्यांना. हाय. आणि इकडे आहे, नाव का तुझं? देवांश. इकडे आहे देवांश आणि इकडे आहे आदिरा. हो ना? हाय कर आदिरा. हाय. आणि ऋतुजा पण आलेली आहे. आता मस्त आम्ही चाललो आहोत सुरेखाकडे. आमची अजून एक फ्रेंड आहे, तिच्या घरी जाणार आहोत आणि छान एन्जॉय करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. सो आता आम्ही पोहोचलो आहोत सुरेखाच्या घरी आणि आम्ही सगळे आहोत इथं बघू शकता. सो पोहोचलेलो आहोत आणि बऱ्याच वर्षांनी, खरं तर मला वाटतं स्वीडनवरून आल्यानंतर आपण पहिल्यांदा भेटतोय नाही का. सो खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि आम्ही तिघी कॉलेजच्या फ्रेंड्स आहोत. कॉलेजमध्ये आम्ही छान एकत्र असायचो. सो चला आता पोहोचलेलो आहोत चला. हाय करा. हॅलो. हाय करा. हॅलो. सो घरी आल्यापासून विहिका आणि तिच्या सगळ्या फ्रेंड्स इतकं टॉईज आणि सायकल म्हणा काय म्हणा इतकं खेळतायत ना. सो त्यांना झोप म्हणजे नाही आणि भूक म्हणजे पण नाही आहे, ते छान खेळत बसलेत एकमेकींशी. हो ना?
खेळतीये ना तू? तुझं नाव काय सांग ना. माझ्या आधीला आदिरा नाव आहे. हॅलो. इकडे पास कर बॉल. नाही खाणार. सो घरी आल्यापासून आमच्या एवढ्या सगळ्या गप्पा झाल्या, एवढं छान वाटलं ना. मला वाटतं आपण 13 वर्षानंतर भेटतोय, बरोबर. 13 वर्ष झाले आमचं कॉलेज कंप्लीट होऊन आणि त्याच्यानंतर आम्ही आज भेटतो आहोत. सो खरंच खूप साऱ्या गप्पा झाल्या, खूप छान वाटलं आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. सगळ्यांना आता एक एक दोन दोन मुलं आहेत. ही आहे ऋतुजा, सगळ्यांची ओळख करून देते मी तुम्हाला. ऋतुजा, तिला 2 मुलं आहेत. हिचं नाव आहे आदिरा आणि इकडे तिचा मुलगा बसलाय. सो त्याचं नाव आहे देवांश आणि ही आहे सुरेखा, जिच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आणि तिला पण एक छान अशी मुलगी आहे, तिचं नाव आहे शिवन्या. आणि विहिका तर तुम्हाला माहितीच आहे. हो, हाय हाय हाय. तर येस, आमचा गप्पा वगैरे झाल्या, जेवण झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत घरी जायला. सो खरंच खूप छान असा टाइम स्पेंड झाला नाही का आपला, खूप वर्षानंतर. A few moments later. सो मगाशीच मी घरी आले आणि घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि म्हणलं की चला आता छान रिव्ह्यू देऊया. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की छावा मूवी आम्ही बघायला गेलो होतो आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला डिटेलमध्ये घरी गेल्यावर देईन. सो येस, छावा मूवी जसं मी म्हणलं प्रत्येकाने बघण्यासारखा मूवी आहे. तो मराठी माणूस असो दे किंवा नॉन मराठी असू दे, सगळ्यांनी बघायलाच पाहिजे तो मूवी. म्हणजे इतका सुंदर मूवी आहे आणि खरं तर काय बोलू ना, शब्दात त्याचं वर्णन करणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे स्वराज्यासाठी महाराजांनी इतकं काही सोसलेलं आहे आणि तो मूवी बघताना त्याचा प्रत्येक डायलॉग इतका म्हणजे मनाला भिडणारा आहे. म्हणजे सगळे शब्द ऐकून ना अक्षरशः अंगावर काटे येतात. आणि सिरियसली म्हणजे मूवीचा जो शेवट आहे ना, तो तर इतका भयानक आहे. म्हणजे पूर्ण थिएटरमध्ये इतकी शांतता असते आणि म्हणजे खरंच तो मूवी बघताना आपल्याला इतका त्रास होतो, तर विचार करा महाराजांना किती त्रास होत असणार आहे तेव्हा. आपल्या देवाला, आपल्या महाराजांना जेव्हा सगळ्यांसमोर टॉर्चर केलं जातं आणि तो सीन जेव्हा मूवीमध्ये दाखवला गेलेला आहे, तेव्हा अक्षरशः अंगावर काटे येतात आणि डोळ्यातून पाणी थांबतच नाही. ते शेवटचे जे 15-20 मिनटं आहेत ना, ते खूप जास्त दुखावणारे आहेत, खूप जास्त त्रास होणारे आहेत. आणि म्हणजे मला आत्ता पण बोलताना ना खरंच भरून आलं आहे की कसं काय सहन केलं असणार आहे त्या काळी महाराजांनी आणि सगळ्या स्वराज्यासाठी, जनतेसाठी एवढं सगळं. बापरे. सो खरंच मी म्हणेन की तुम्ही मूवी नक्की बघा. मी म्हणजे जेव्हा ट्रेलर आला तेव्हापासून माझं चाललं होतं की मला मूवी बघायचाच आहे आणि अनफॉर्च्युनेटली मला तिकीट्स मिळत नव्हते. म्हणजे हाऊसफुल शो होते त्यामुळे तिकीट्स पण मिळत नव्हते, पण आता मिळाले आणि आम्ही खरंच सकाळीच शो बघायला गेलो. सो येस, सगळ्यांनीच बघण्यासारखा आहे. तर हेच असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.